ऐका वाचा लक्षात घ्या. एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज बेडकाने काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाने वाटले, कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगावं लिहा. सिंह, बेडूक या प्राण्यांची नावे गोष्टीत आली आहेत. सिंह व बेडूक यामध्ये हुशार कोण ते सांगा. सिंह व बेडूक यामध्ये सिंह हुशार आहे. गोष्टीतील प्राण्याचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या. आवाज काढून दाखवा. खालील प्राण्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा. वाघाची डरकाळी, हत्तीचा चित्कार, बकरीचे बेंबे, गायीचे अंबरणे, घोड्याचे किंकाळणे, कुत्र्याचे भुंकणे.